चामुंडाय नमः। ओम कीं 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 चामुंडाय गोसाव्या, अरे असुरा काय रे तू? काय करतो? काय तुम्ही माझ्या भक्तीला तू ते काय भक्ती विक्ती करायची नाही. इथे आम्ही पाताळ युगामधले दोन मी आणि अंधकासूर इकडे आमचं राज्य आहे. या राज्यामध्ये तू इकडे काय करायचं नाही, नाहीतर तुझं हे सर्व. हे असुरा, माझी माता सर्वांचा नष्ट करू शकते सर्वांना. तू इकडे काय करायचं नाही. सोबत ऐसून नायनाट करीन. सांगून ठेवतो. जास्त आवाज नाही. अंधकासुरा, अंधकासुरा, माझी माता तुमचा नायनाट करून टाकेल. कोण आहे तुझी माता? माझी माता तुझी दाखव. माझा इतका शक्तिशाली कोणी नाही. मी या तिन्ही जगाचा अधिपती आहे. गोसाव्या, बोलाव तुझ्या मातेला. आधीच तपश्चर्या उद्ध्वस्त करून टाकूया. शिवाय हे आपला दर्शन देणार नाही. आजच मी पूर्ण जगाची परिक्रमा करून तुझ्या मातेला बोलवतो आहे. ओम कीं चामुंडाय नमः. ओम कीं चामुंडाय नमः. ओम कीं चामुंडाय नमः. ओम कीं चामुंडाय नमः. ओम कीं चामुंडाय. आंखों में लगा के वो काजल, भाग्य बजगाने वाली काली माँ महाकाली. छम छम घुंघरुओं पे रात का दिखाने वाली काली माँ महाकाली.
तुझी माता असू काय? दे. हीच माझी माता. अरे ही पण आमच्यावर तुटून पडणार नाही. हो तर. तिला पण आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. युद्ध करून. ही तुझी माता आहे. हो. हिच्यासाठी तू मला जगाची फेरी लावायला लावलीस. अरे मी अंधकासूर आहे. बघ तरी माझ्या मातेसोबत युद्ध करून. माते तुझी असेल, मी अधिपती आहे. माझा इतका शक्तिशाली कोणी नाही. जर तुझ्यात क्षमता असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. मी जातो. पाताळ युगाचे आम्ही कोणी राजे, त्याच्यासाठी तुला आमच्याशी युद्ध करावं लागेल. जर तू युद्धासाठी तयार असेल तर कर. स्वीकार करावा. तसंच 100 रुपयाचं पारितोषिक मुकुंद होते त्यांच्याकडे जो आलेला आहे त्यांनी तो स्वीकार करावा. तसंच विश्वनाथ भुजे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते त्यांनी स्वीकार करावा. अभिमन्यू पहिले यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. अभिमन्यू पहिले अभिमन्यू हा प्रभू प्रदीप पंचेकर आणि 50 रुपयाचं दिग्वीड हुक्के 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करावा. आपले कलाकार या ठिकाणी दोन्ही भाऊ बबन कोंडे म्हणजे प्रदीप कोंडे आपले जुने कलाकार होऊन गेल्या वर्षी या ठिकाणी नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली त्यांच्या दोन्ही चिरंजीवने या ठिकाणी आता जी सोंगाची उन्नती वाढवली तर त्यांच्या स्मरणार्थ कोणाच्या बबन कोंडे म्हणजे आपण त्याला गोरा बबन म्हणत होतो तर 200 रुपयाचे त्यांच्या बायकोने पारितोषिक दिलेले आहे ते त्यांनी स्वीकार करा. 400 रुपये सॉरी 400 सुवर्णा कोंडे 100 रुपयाचं पारितोषिक. बाबू येराम 200 रुपयाचं पारितोषिक आलं तर कोणावाल्याने स्वीकार करावा. हॅलो सोंगा म्हणजे कसं झालं की आमच्या वडील खूप मोठे कलाकार होते त्यांच्या काय एक छोटा बस धन्यवाद. खरोखरच त्यांना आपल्या वडिलांची आठवण झाली आणि वडिलांच्या आठवणीमुळे त्यांना पुढे तो बोलताना त्यांच्या खरोखरच जे काय वाटत होतं दुःख त्या दुःख या ठिकाणी त्यांनी सादर केलं. पण ते खरोखरच कला आणि त्या कलेप्रमाणे याच्या पुढेही त्यांनी आपल्या वडिलांचं नाव असंच राखावं आणि असंच कार्यक्रम करावा असं माझी तर देवाकडे प्रार्थना आहे. वडिलांचं नाव खूप होतं आणि वडिलांच्या नावासाठी आजपर्यंतचं नाव कायम टिकावं आणि मला सोंगांची आवड आहे आणि हुकुम बाबांची साथ आहे तर पुढे काय परमेश्वराच्या रूपाने मान ठेवायचं होतं. आभार. धन्यवाद. तुम्हीच मोल